डायफ्रॅक्शन. आता डायफ्रॅक्शनला पण सेम कन्सेप्ट, फक्त थोडंसं चेंज आहे. काय चेंज आहे बघा, मिनिमम कंडिशनला आपल्याला जर एखादा सिंगल स्लिट डायफ्रॅक्शनचा पॅटर्न बघत असतो आपण, मिनिमम फाइंड आउट करायचं असेल तर ए साइन थिटा एन लॅम्बडा, म्हणजे आपल्याला फाइंड आउट करतानाच ए साइन थिटा इज इक्वल टू एन लॅम्बडा घेत असतो आपण. जर कन्स्ट्रक्टिव्ह असेल तर मग चेंज होईल यांच्या व्हॅल्यूनुसार, मग लॅम्बडा बाय 2 घ्यायचं की 2n+1 लॅम्बडा बाय 2 घ्यायचं. हे आता एक्झाम्पल मध्ये जसं क्वेश्चन येईल तेव्हा मी सांगेल कुठं काय अप्लाय करायचं. ठीक आहे. देन तुमचं सेंट्रल मॅक्झिमा विड्थ. आता सेंट्रल मॅक्झिमा विड्थ मध्ये अँग्युलर डिस्पर्जन म्हणजे अँग्युलर आपल्याला फाइंड आउट करायचं असतो. एखादा अँगल ओमेगाने रिप्रेझेंट केला जाईल किंवा थिटाने रिप्रेझेंट केला जाईल. त्याच्यासाठी फॉर्म्युला 2 लॅम्बडा बाय ए. क्वेश्चन सॉल्व्ह करताना मी हे एक्सप्लेन करणारच आहे परत. ठीक आहे. मग नंतर लिनियर साठी 2 लॅम्बडा डी बाय ए. ए काय आहे तुमचा विड्थ. ठीक आहे. आणि नंतर थिन फिल्म. आता याच्यावर मोस्ट ऑफ द क्वेश्चन विचारलं, थिन फिल्म असेल तर थिन फिल्म साठी डिरेक्टली डेरिव्हेशन केलेलं आपण 2 म्यू कॉस आर हा असा फॉर्म्युला येतो. आता ऍक्च्युअली येतो कसा, जर तुमची थिन फिल्म असेल तर काहीतरी खाली तुमचा एखादा मटेरियल असेल, सपोज ग्लास असेल, त्याच्यावर आपण एखादं कोणतं तरी लिक्विड मटेरियल काय करतोय प्लेस करतोय. थिन फिल्मवर मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स विचारले जातात. बघा याच्यावर आपण एक काय करूयात, थिन फिल्म ठेवूयात. आता या केसमध्ये काय होतं तर मीडियम चेंज होतं. हे ग्लास आहे तर याचं एक मीडियम असेल सपोज N2 आहे आणि याचं मीडियम असेल N1. परत इथं तुमचं एअर मीडियम आहे, इथं एअर मीडियम आहे. कळतंय. एअर मीडियमचा रिफ्लेक्टिव्ह इंडेक्स 1 असणार आहे. आता कोणताही लाईट सोर्स जेव्हा तुमच्या याच्यावर इन्सिडेंट होणार आहे, ठीक आहे, इथं पडल्यानंतर काय होईल रे, काही रिफ्लेक्ट पण होतील काही रिफ्रॅक्ट पण होतील. बरोबर ना, म्हणजे इमर्स पण होतील. मग माझे रे काही इकडे गेले, बरोबर, काही काय झाले स्क्रीनवर रिफ्रॅक्ट होऊन आतमध्ये गेले. आता या केसमध्ये काय होतं, इथून गेल्यानंतर परत मला सांगा इथे मीडियम आल्यावर पुन्हा काही तुमचे काय होतील रिफ्लेक्ट होतील आणि काही काय होतील रिफ्रॅक्ट होतील. कळतंय. या केसमध्ये रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स कन्सिडर करत असताना आपल्याला जे काही लिक्विड कन्सिडर केलेलं आहे जे काही त्याचाच रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स घ्यायचा, ग्लासचा घ्यायचा नाही. कारण हे जे मीडियम आहे ना हे N1 हे बिटवीन आहे एअरच्या आणि N2च्या, त्याच्यामुळे त्या दोन्ही मीडियमला आपण कन्सिडर करत नाही. आपल्याला इम्पॉर्टंट काय हा तर N1 घ्यायचं. तर या केसमध्ये बघा काय होतं, जेव्हा रिफ्लेक्शन होतंय रे इथून इथं गेला आणि इथून बेंड होऊन परत रिफ्रॅक्ट झाला, या केसमध्ये दोन गोष्टी घडल्या, एक तर रिफ्लेक्शन झालं आणि दुसरं काय झालं रिफ्रॅक्शन झालं. जेव्हा रिफ्लेक्शन होतं तेव्हा तुमची फेज चेंज होत असते. काय बोलते बघा, रिफ्लेक्शनची केस आहे रिफ्लेक्शनची, तेव्हा फेज काय होणार आहे चेंज होणार आहे. माझा रे किती वेळा गेला रे, इथून इथं आला आणि इथं काय झालं परत रिफ्लेक्ट झाला, म्हणजे या केसमध्ये तुमचा होतो लॅम्बडा बाय 2. बरोबर. याची काहीतरी थिकनेस असणार आहे आणि याचा काहीतरी रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. बरोबर. आता सेकंड केसमध्ये मी काय म्हटलं, हा रे इथं आला परत हा रिफ्लेक्ट झाला या ह्याच्यावर गेला. आता इथं गेल्यानंतर पुन्हा तीच केस होणार आहे की इथं सरफेस आला, बरोबर, इथून काही रेज रिफ्लेक्ट होतील आणि काही काय होतील रिफ्रॅक्ट होतील. बरोबर. म्हणजे इथं पण फेस चेंज होईल का की नाही होणार. आता हा सेकंड आलेला असं सरळ गेला ना, मग इथं असतो तुमचा 2 म्यू असतो, 2 म्यू इंटू टी किंवा म्यू टी घेतो आपण, 2 म्यू नाही फक्त म्यू टी. म्यू टी का घेतला तर तुमचा जो काही पाथ आहे किंवा फेज आहे ती याची थिकनेस आणि रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स त्याच्यामुळे चेंज झालाय. बरोबर. मग तुम्ही या दोघांचा डिफरन्स घेतला तर म्यू टी मायनस लॅम्बडा बाय 2, म्यू टी मायनस लॅम्बडा बाय 2 जर घेतला तर तुमचा जर इक्वल्स टू एन लॅम्बडा येत असेल, हा जो डिफरन्स आहे हा कोणाच्या इक्वल आला पाहिजे एन लॅम्बडाच्या, तर तुमचा होता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. थिन फिल्म साठी सांगते मी, समजून घ्या. मोस्टली रिफ्लेक्शनला विचारत नाहीत तुम्हाला, फक्त इथं रिफ्रॅक्शन झालं शेवटचा जो आहे ना तो फॉर्म्युला लक्षात ठेवला तर त्याने तुम्हाला सॉल्व्ह होईल. पण कन्सेप्ट कळतो. आता इथं आल्यावर हा परत रिफ्लेक्ट झाला का, इथं मीडियम आला याच्यातून परत जाईल, काही रेज परत काय होतील याच्यातून पास होतील. आता जो आपला इंटरफरन्स पॅटर्न भेटतो तो या दोघांच्या मध्ये भेटतो. कळतात. म्हणजे ह्या स्टेटमुळे इंटरफरन्स पॅटर्न ह्या ग्लासवर पडेल तो इथं भेटणार आहे ना, मग बघायचं कोणासाठी याच्यासाठी. आता बघा हा स्ट्रेट आला, इथून इथं बेंड झाला परत इथं गेला. बरोबर. कळतंय. म्हणजे इथं एकदा आणि इथं एकदा दोनदाच घडलेला आहे. मग इथं जो तुमचा असणार आहे तो किती असतो म्यू टी असतो. हा किती तुमचा म्यू टी. आणि इथे किती वेळा झाला हा एकदा आला परत इकडं बेंड झाला परत आला, म्हणजे किती वेळा घडलं 1 2 आणि 3. म्हणजे इथं येणारा जो काही पाथ आहे तुमचा तो पाथ डिफरन्स किती, पाथ किती आहे तुमचा तर 3 म्यू टी. कळतंय. पहिल्या रे साठी 2 वेळा येणार, इथे एकदा पडला इथे एकदा पडला, तो स्ट्रेट चाललाय ना 2 म्यू टी. या केसमध्ये सेकंड मध्ये काय झालं, इथं आला इथून इन्सिडेंट झाला, म्हणजे हा एक वाला हा दुसरा आणि हा तिसरा, असा पाथ किती झाला 3 वेळा चेंज झाला 3 म्यू टी. बरोबर. आपला पाथ डिफरन्स घ्यायचा आहे, मग 3 म्यू टी मायनस म्यू टी किती आलं 2 म्यू टी. कळतंय. मग तुमचा जो 2 म्यू टी हा इक्वल असेल एन लॅम्बडाच्या, तर हा असेल
कन्स्ट्रक्टिव्ह म्हणजेच तुम्हाला मॅक्झिमम राईट रेंज भेटणार आहे. आणि हाच डिफरन्स तुमचा 2μt हा इक्वल येत असेल 2n+1λ/2 तर तुमचा असणार आहे डिस्ट्रक्टिव्ह. मग 2n+1 असेल किंवा 2n-1 तुमच्या अकॉर्डिंगली. कळतंय का? म्हणजे तुम्ही हे वर्क सगळं लक्षात नाही ठेवलं तर लक्षात काय ठेवायचंय कन्स्ट्रक्टिव्ह आणि डिस्ट्रक्टिव्ह. थिन फिल्म म्हटलं की तुम्हाला हे आठवलंच पाहिजे. 2μt = n λ कन्स्ट्रक्टिव्ह साठी आणि 2μt = 2n+1λ/2 कोणासाठी डिस्ट्रक्टिव्ह साठी. कळलं? हे थिन फिल्म साठी आहे.